शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण 10 निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी. मुख्यमंत्री फडणवीस यांचा पत्रकार परिषदेमध्ये दावा करण्यात आला. महाराष्ट्रातील बँकिंग यंत्रणा विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सक्षम व्यवहारामध्ये यासाठी वारंवार कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ठराविक रकमेपर्यंतच कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. उर्वरित गरजू 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा खरेदी अवघी 100 टन असून नाफेड NCCFच्या मनमानीमुळे कांदा खरेदीचा बोजवारा. खरेदीचे उद्दिष्ट 2 लाख टन. शेतीबाबत ब्रिक्स राष्ट्रांच्या जाहीरनाम्याची आज घोषणा करण्यात आली. अन्न सुरक्षा छोट्या शेतकऱ्यांच्या समक्षीकरणावरती इंदूरमध्ये मंथन. कांदा खरेदी दरामध्ये वाढ झालेली असून प्रति क्विंटल 1650 रुपयाचा दर मिळतोय. आजपासून नवा दर लागू होणार. फलोत्पादनाचा उच्चांक विक्रमी 37.78 कोटी टनावरती उत्पादन. भाजीपाला, फळे, मसाला पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. नीट UG परीक्षेसाठी आता 15 मिनिटे जास्त लागणार असून विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी NTA महत्त्वाचे बदल. प्रशासकीय प्रक्रियेसाठी लागणारा वेळ सुद्धा समाविष्ट. रफ वर्कसाठी तसेच प्रश्नपत्रिकेमध्ये अधिक जागा मिळणार. दुष्काळाचे ढग. एल निनोमुळे यंदा कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस होणार. भारतीय हवामान विभागाचा इशारा देण्यात आलेला आहे. देशामध्ये अनेक भागात बदलले पावसाचे स्वरूप. ट्रम्प म्हणाले युद्ध संपले, आठवड्याअखेरीस करार होणार. लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली होण्याचे संकेत असून इराणची मात्र सावध भूमिका. करारामध्ये काय हे गुलदस्त्यातच. एका दिवसामध्ये फक्त 200 लिटर डिझेल मिळणार. केंद्र सरकारचा निर्णय. 90 दिवसांपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले. खरेदी केलेल्या डिझेलची पुनर्विक्री करता येणार नाही. कांदा खरेदी दरामध्ये केंद्राकडून वाढ करण्यात आलेली आहे. प्रति किलो 16.50 रुपये. बफर साठा योजनेअंतर्गत नवीन दर आजपासून लागू करण्यात आले. मूर्तीच्या पुरामधील विद्युत रोहित्रे देत आहेत अपघातास निमंत्रण. महावितरणचे दुर्लक्ष होते. अनेक रोहित्रे उघडेच असून धोक्याची सूचना देणारे फलकसुद्धा गायब झालेले आहे. खांबांसह तारांवरती वेली वाढल्या. महाडीबीटीमध्ये कोट्यावधी रुपयांची कोंडी. 1556 कोटी रखडलेले असून शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर करण्यात आले. पण पैसे कुठे? लाभार्थी प्रतीक्षेमध्ये. घरातले सोने अर्थव्यवस्थेचे सुवर्ण भांडार असून दरवर्षी 100 टनांपर्यंत होतोय पुनर्वापर. जुने दागिने विकण्याकडे किंवा बदलण्याकडे कल वाढलेला आहे. आयात कमी करण्यासाठी पुनर्वापर हा पर्याय ठरणार. जिगाव प्रकल्पाजवळ जॅकवेलचे काम सुरू असून नगरोत्थान योजनेअंतर्गत 529 कोटींच्या 2 प्रस्तावांची मंजुरी रखडलेली आहे. मंडळातील हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. पूरस्थिती, पीक नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाला होणार मोठी मदत. जून महिना अर्ध्यावरती. पाऊस नाही. शेतकऱ्यांच्या नजर आता आकाशाकडे लागलेल्या आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंता असून पेरणीपूर्व तयारी पूर्ण. राष्ट्रीय सुरक्षेपासून शेतकरी कल्याणकारपर्यंत मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कामांची मांडणी. आयुष्यमान कार्ड, पीक विमा आणि रेल्वे मार्गाची प्रगती. मान्सून काळामध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दामिनीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. वीज पडण्यापूर्वी चेतावणीचे चिन्ह मिळणार. अंत्योदयमध्ये 51,000 प्राधान्यांमध्ये असणार 8.53 लाख रेशन कार्ड लाभार्थी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी वाढीव लाभार्थी इष्टांक मंजूर करण्यात आला. शिक्षकांना जनआरोग्याचा लाभ आणि ती जाचक अटही रद्द करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील शिक्षकेतरांकडून निर्णयाचे स्वागत. आभा कार्ड काढावे लागणार. 15 जूनपर्यंत पावसाची शक्यता ही कमीच असून शेतकऱ्यांनो पेरणीची तुम्ही घाई करू नका. कृषी विभागाचा इशारा. पारा 40 अंशापार. पाणी टंचाई निवारणासाठी विहिरी उपलब्ध असून मात्र मोबदल्यात कपात होते. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. ग्रामपंचायत ठराव ते ACOD मंजुरी दरम्यान तफावत. म्हशीच्या दुधाला मिळाला 1 लिटरला 111 रुपयांचा दर. सोलापूर दूध बाजारातील चित्र. निर्भळे दुधाला आला मोठा भाव. दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये तुरीचे वाढते क्षेत्र असून 42,000 हेक्टरवरती खरीप पेरणीचा अंदाज व्यक्त होतोय. भाजीपाला पिके 300 हेक्टरवरती क्षेत्र. 6,000 हेक्टर क्षेत्रावरती कांदा लागवडीचा अंदाज व्यक्त होतोय.
भेसळयुक्त रासायनिक खतांचे सोलापूर सातारा कनेक्शन उघड झालेले आहे. व्यावसायिकांमध्ये खळबळ. मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये 10 लाखांच्या खताप्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. वादळी वाऱ्यामध्ये 91 शेतकऱ्यांचे 292 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झालेले आहे. पंढरपूर तालुका महसूल कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले. कर्जमाफीसाठी फार्मर आयडी आधार प्रमाणीकरण मिळावे. अंमलबजावणीसाठी जिल्हा समिती अपात्र असणाऱ्यांचाही डेटा मागविला. वसमत परिसरामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. दुसऱ्या हप्त्याचे 9.25 लाख रुपये खात्यावरती वर्ग करण्यात आले. यंदा मिरची संकटामध्ये असून पावसाअभावी उत्पादक शेतकऱ्यांचे धावे दणाणलेले आहे. भोकरदन तालुक्यामध्ये मिरची पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होते. अनेकांकडून टँकरला पसंती मिळते. बळीराजा शेती कामामध्ये व्यस्त असून आणवा परिसरामध्ये पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुद्धा वेग आलेला आहे. यंदा 12 जून उलटून सुद्धा पाऊस नाही. मृग नक्षत्र हे कोरडेच असून खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांची वाढली चिंता. आकाशाकडे लागले शेतकऱ्यांचे डोळे. जलजीवन मिशनचे 75% कामे पूर्ण केले. तरच निधी. केंद्र शासनाच्या बदलत्या धोरणामुळे एपतीपेक्षा जास्त कामे घेणाऱ्या कंत्राटदारांना चपराक बसणार. उन्हाचा कहर. परभणीकर पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. जून अर्धा संपत आला तरी सुद्धा मान्सूनचा ठोस प्रभाव नाही. भंडारा जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा जाणवणार तुटवडा. गरज 1.4 लाख टनांची, शिल्लक केवळ 38,000 मॅट्रिक टन. एरेघना अशी ऐन मृगामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची आर्तसाद. कोरडा मृग चुकवतोय काळजाचा ठोका. वादळी पावसाने दानादान झालेले असून घरांचे छप्पर उडाले. जिल्हाभरामध्ये वादळी तडाखा. विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांचा पुरवठा ठप्प झालेला आहे. 14 खत विक्रेत्यांना ताकीद. पुन्हा चूक केल्यास परवाना निलंबित होणार. कागदपत्रांमध्ये फेरफार. कृषी विभागाची जिल्हाभरामध्ये धडक मोहीम. मनरेगामध्ये 6 महिन्यांपासून मिळेना वेतन. 120 कंत्राटी कर्मचारी. 459 रोजगार सेवक अडचणीमध्ये सापडले. एल निनोचा 75,000 हेक्टर क्षेत्राला बसू शकतो फटका. 1,25,000 हेक्टरला सिंचनाची सोय होते. कमी कालावधी येणारे वाण लावा. गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वत्र बरसल्या मृगाच्या सरी. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उकड्यापासून मोठा दिलासा मिळतोय. कोराडीमध्ये वीज वसाहतींचा सज्जा कोसळला. महिला जखमी झालेले असून नागपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. सावडी येथे जिवंत तारेने बैलजोडीचा मृत्यू झाला. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले नुकसान. शासकीय मदतीची होते मागणी. अतिउष्णतेमुळे संत्रा आणि मोसंबीच्या बागा करपलेल्या आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचे आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. चणा विकावा लागला कवडीमोल भावामध्ये. शेतकरी झाला कंगाल. व्यापारी मात्र मालामाल झाले. संतापजनक. रोजगार हमी योजनेची रखडलेली 10,000वरती कामे थांबणार. प्रशासनाच्या कासवगतीचा फटका बसतोय. पंचनामा करून मनरेगाने हाती घेतली मोहीम. नरसाळा येथील खानपट्टाधारकांना क्लीन चिट देण्यासाठी महसूल यंत्रणेची कसरत होते. ATS मोजणीमध्ये तफावत धक्कादायक. खरीप हंगामाच्या तोंडावरती संकटाचा डोंगर असून महागाईचा फटका बसतोय. वाढत्या खर्चाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. खत विक्री दुकानदार 1500 पॉस मशीन घेऊन गेले अधिकाऱ्यांकडे. ऑनलाईन खत विक्री बंद असून बेमुदत बंद करण्याचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील 5,729 रेशन कार्ड होणार रद्द. मिशन सुधार मोहीम. बनावटगिरी रोखण्यासाठी शिधापत्रिकांची पडताळणी. पवन ऊर्जा प्रकल्प कंपन्यांना झटका बसत असून संमतीशिवाय जमिनीची पुनर्विक्री नाही. जत तहसीलदारांचे दुय्यम निबंधकांना निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचा हा मोठा निर्णय घेण्यात आला. रोहिणीने दगा दिला. आता भरोसा मृग नक्षत्रावरती. पाऊस नाही पडला तर पाणी आणायचे तरी कुठून, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नुसतं आभाळ येते आणि सोसाट्याचा वारा सुटतोय. बळीराजाचे डोळे मात्र आभाळाकडे लागलेले आहे. मान्सूनची लागली प्रतीक्षा. खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलेला असून ग्रामीण भागामध्ये पेरण्या रखडलेल्या आहे. केळीला मिळतोय चांगला भाव पण विकायला मालच नाही. नैसर्गिक संकटाने हिरवला केळी उत्पादकांचा घास. उत्पादनामध्ये 40% घट दिसून येते. वारे भरकटले. ढग रुसले. आधी 12 मग 15 आणि आता थेट 20 जून. पावसाचे अंदाज पुन्हा चुकले. बाष्पयुक्त ढग गायब झाले. दमदार पावसासाठी अजून आठवडाभराची प्रतीक्षा आहे. कडक उन्हामुळे केळी व पपई पिके जगवण्यासाठी कसरत सुरू आहे. बोरत परिसरामध्ये पाण्याची पातळी गेली खोलावरती.
दुष्काळाचे सावट असून पाण्याअभावी उसाचे चापरट. बोधेगाव परिसरातील हे चित्र आहे. पाणी पातळी खालावलेली आहे. फार्मर आयडी अभावी 10,000 शेतकऱ्यांचे अनुदान धोक्यामध्ये सापडलेले आहे. किनवट परिसरामध्ये ॲग्रिस्टेक नोंदणीसाठी 30 जूनची अंतिम मुदत. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन ॲक्शन मोडवरती मोहीम युद्धपातळीवरती राबवण्याचे आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांच्याकडून आदेश देण्यात आले. कीटकनाशके रासायनिक खतांच्या माऱ्याने काळ्या आईचे आरोग्य धोक्यामध्ये. रेणापूर तालुक्यामध्ये जलस्रोतांनी विपरीत परिणाम होतोय. सेंद्रिय खत वापरण्याचा सल्ला दिला जातोय. जाचक रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून मागणी केली जाते. अंबाजोगाईमध्ये तहसीलदार यांना दिले निवेदन. सघन लागवड आंतरपीक पद्धती आधुनिक तंत्रज्ञानावरती भर. कपास क्रांती अभियान उत्पादकता वाढीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. जालना जिल्ह्यातील 86,000 लाडक्या बहिणी अपात्र असून ई-केवायसी उत्पन्न मर्यादा आणि नोंद पडताळणीमध्ये उघड झालेले आहे. पाऊस कधी येणार याची सर्वत्र चर्चा सुरू असून आभाळाकडे नजरा लागलेल्या आहे. खरीप हंगामाची सुरुवात रखडल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. रब्बी कांद्याला नाही दराची हमी. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. नियमित कर्ज भरले. माफीच्या घोषणेनंतर थकवले. प्रोत्साहन अनुदानापासून शेतकरी वंचित राहणार. निकषांमुळे वाढल्या अडचणी. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी घेतली मंत्री महाजनांची भेट. अलाइनमेंट मोबदला शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती केली चर्चा. युरियाचा दर कोसळल्याने खत अनुदानाचा भार कमी होणार. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय तरतुदीचा फेरआढावा. निर्यातदार देशांची युरिया निविदा दरामध्ये 51% कपात. 40 लाख शेतकऱ्यांना मिळणार विनाअट कर्जमाफी. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्हा बँक जगवण्यासाठी एकच अट. इराणसोबत युद्धसमाप्तीची ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे. याच विकेंडला युरोपमध्ये करारावरती सह्या. मात्र इराणने दावा फेटाळला. अल निनो सक्रिय झालेला असून दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागलेली आहे. गत 50 वर्षातील धोकादायक अल निनो हवामान चक्रामध्ये होणार मोठा फेरबदल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.